तर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या ह्या डे 3 मध्ये. तर कशी वाटते मी? छान. कुची सुद्धा रेडी झालाय, निवा सुद्धा रेडी झाली आहे. सो आता आपण दर्शनाला चाललेलो आहोत. तर ब्लाऊजच्या प्रिंटवरून तर तुम्हाला कळलंच असेल की आपण कृष्ण भगवानच्या कोणत्या तरी मंदिरात चाललेलो आहोत. बरोबर आहे, आपण कृष्ण भगवानचं ज्यांनी रूप घेतलेलं आहे आणि ओडिसामध्ये वसलेले आहेत त्या जगन्नाथजींबद्दल बोलतो आहोत. भगवान जगन्नाथ हे भगवान श्रीकृष्णाचे एक रूप मानले जाते. जगन्नाथ म्हणजे पूर्ण जगाचा नाथ. ओडिसा राज्यातील पुरी येथे त्यांचे जगप्रसिद्ध मंदिर आहे, जे हिंदू धर्मातील 4 धर्मांपैकी एक मानले जाते. तर त्याच मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. भगवान जगन्नाथांची मूर्ती इतर देवांपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांचे मोठे गोल डोळे, हसतमुख चेहरा आणि हात पायांशिवाय लाकडी स्वरूप हे भक्तांना विशेष आकर्षित करते. तर सकाळचे आपले वाजले 5:30 आणि काळोख तो भरपूर आहे. गेट्स वगैरे आपल्याला उघडायला लागलेले आहेत आणि सगळा टाइमपास जो आहे 15 मिनिटाचा तो इथेच झालेला आहे. आम्ही तर फार लवकर उठला, तर 5:30ला एवढं रेडी होऊन निघालोय, म्हणजे आम्ही उठलो कितीला असणार ह्याचा विचार करा. चला आता आपण निघूया. आपण चाललेलो जगन्नाथ देवाचे दर्शन घेण्यासाठी. तर इथे बघा, आपण जगन्नाथ टेम्पलच्या इथे येऊन पोचलेलो आहोत आणि इतकं हे सुंदर मंदिर आहे ना. सो गाइस, आपण पण फर्स्ट टाइम आलोय. ते मंदिर जगन्नाथचं नव्हतं, पण किती ब्युटिफुल होतं. असं वाटलं जगन्नाथच टेम्पल आहे आणि इथे इतकी पार्किंग आहे ना मोठी, की असं वाटलं हेच जगन्नाथ टेम्पल आहे. सो आता मेन जगन्नाथ टेम्पल आपण कुठे आहे तिथे चाललेलो आहोत. ओके, तर आता आपण आपली कार पार्किंग मध्ये पार्क करून इथे भक्तांच्या सेवेसाठी फ्री ऑटोज अवेलेबल असतात. तिथून आपण प्रवास करणार आहोत मंदिरापर्यंत. बंद हो चुका है. आप मंदिर पकड़ेंगे तो आपको लेके चला जाएगा. तर इकडे आपण VIP पास बद्दल विचारत होतो, जे बंद झालेले आहेत असं आम्हाला कळलं. भगवान जगन्नाथांसोबत त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचीही पूजा केली जाते. पुरी येथे दरवर्षी भव्य रथयात्रा साजरी केली जाते, ज्यामध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा विशाल रथांवर विराजमान होऊन भक्तांना दर्शन देतात. आता आपण मंदिराजवळ येऊन पोचलेलो आहोत. इथे ही जी रांग दिसली ती होती चप्पल आणि आपले बिलॉंगिंग्स ठेवण्याची. पुरी ही जागा ओडिसामध्ये आहे. हिंदू रिलिजियनमध्ये 4 धाम मानले जातात: बद्रीनाथ, द्वारकाधीश, रामेश्वरम आणि जगन्नाथपुरी. ही कहाणी आहे जगन्नाथपुरीची, जिथे आजही श्रीकृष्णाचे हृदय जीवित आहे असे मानले जाते. मोस्टली आयडल्स हे स्टोन किंवा मेटल्सचे असतात, पण जगन्नाथ टेम्पलमध्ये ते वुडचे बनवलेले आहेत. पण असं का? काय रहस्य असेल त्यामागे? तर चला मी सांगते. तर 3102 शतकातली ही कहाणी आहे. एक शिकारी ॲक्सिडेंटली श्रीकृष्णांच्या पायाला बाण मारतो आणि त्यामुळे श्रीकृष्ण जीवित राहत नाही, पण त्यांचे हृदय जीवित होते आणि पुढे त्या हृदयाचे काय करायचे हे त्याला समजले नाही. त्यामुळे त्यांनी एका वुडच्या लॉगवर ते हृदय ठेवले आणि समुद्रात ते सोडून दिले. त्यानंतर विष्णू भक्त समुद्रात दर्शन घेत असताना त्याने कृष्णाने दिलेल्या वचनाप्रमाणे एक अद्भुत लाकूड बघितले. ते लाकूड घेऊन राजा त्याच्या राज्यात गेला व लाकडाकडे पाहताच त्याने त्याची मूर्ती घडवायचे ठरवले. तर मूर्ती घडवणं सोपं नव्हतं, कारण त्यावर श्रीकृष्णांनी काही अट ठेवली होती. ती म्हणजे मूर्ती
घडवत असताना मूर्तिकाराला कुणी भेटायचं नाही व कोणत्याही प्रकारचा संबंध त्याच्याशी ठेवायचा नाही आणि मूर्त्या सुद्धा बघायच्या नाही जोपर्यंत त्या पूर्ण होत नाहीत. मूर्तीचे काम सुरू झाले पण काही दिवसातच मूर्तिकाराच्या इथून आवाज येणे बंद झाल्यामुळे राजाला दार उघडावे लागले. दरवाजा उघडताच तिन्ही मूर्त्यांचे दर्शन झाले आणि त्याच बरोबर श्रीकृष्णाच्या हृदयाचे दर्शन झाले. असे म्हणतात की त्या पदार्थात खूप एनर्जीज आहेत, त्यामुळे दर 12 वर्षांनी त्या मूर्ती चेंज करतात आणि ते हृदय पण त्यामध्ये शिफ्ट केले जाते. ती प्रोसेस पण फार इंटरेस्टिंग आहे. तर ह्याबद्दल नेक्स्ट व्लॉगच्या एंडिंग मध्ये आपण बोलूया. जगन्नाथ बाप्पाचं दर्शन घेऊन आम्हाला खूप आनंद आणि मन प्रसन्न झालं. त्यानंतर आपण हॉटेलच्या दिशेने जायला निघत आहोत कारण पुढचा प्रवास आपली वाट बघत आहे. सो आत्ताच आपण जगन्नाथ टेम्पलच्या इथून निघालेलो आहोत. आपलं दर्शन खूपच छान झालेलं आहे. पण तिकडे कॅमेराज वगैरे काहीच अलाउड नाही, त्यामुळे आपण काय करू नाही शकत. सो फ्रेंड्स, नाव वी आर गोइंग बॅक टू आवर हॉटेल. आता तिथे जाऊन आपण ब्रेकफास्ट करू आणि मग आपण आपल्या आजच्या जर्नीला स्टार्ट करू, जी आहे ऑलमोस्ट 10 to 11 hours. आणि मध्ये आपल्याला अजून एक लोकेशनला जायचं आहे, जे तुमच्याकडे पण आहे, तुमच्या पॉकेटमध्ये ठेवता तुम्ही त्याचे फोटोज. तर ती लोकेशनला आम्ही जाऊन तुम्हाला रिव्हील करू आम्ही कुठे चाललेलो. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या आता दिसत आहेत त्या सकाळी दिसल्या नाहीत कारण काळोख होता. या लोकेशनवर ज्यासाठी आलो होतो ते आपलं पूर्ण झालं. खूप छान. सो हा हॉटेल आहे, खूप छान आहे. तुम्ही जर 1 night स्टेसाठी येत आहे तर नक्की इथे या. रूम्स खूप छान आहेत. फूड ओके आहे. झालं तर फूड बिलकुल इथून घेऊ नका कारण फूडची टेस्ट नाही जमत आहे. स्वीट टेस्ट आहे त्यांच्या मसाल्याची. तर चला आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि निघतो. सो फ्रेंड्स, आता आम्ही आलोत आपल्या हॉटेलला आणि मनू आणि मी इथे सनबाथ घेतोय. बघा कसं आहे बसायला इथे लोकेशन. आणि मस्त आम्ही सनबाथ घेतोय. मम्मा पॅकिंग करते, हे बघा पॅकिंग करते. आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करून निघणार आहोत. नाही ते हे झालं. अच्छा. सो फ्रेंड्स, आता ब्रेकफास्ट आलेला आहे. 2 ऑमलेट, पुरी सब्जी, ओके, आणि 2 कॉफी. कशी आहे टेस्ट? ओके. ओके. तिकडची टेस्ट आपल्या पॅलेटला कधी सूट नाही करत, त्यांचे मसालेच गोड आहेत. ठीक आहे फ्रेंड्स, सो आपण आता लवकर जेवू आणि मग निघूया. कोणार्क सन टेम्पल हे ओडिसा राज्यातील एक भव्य आणि ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित आहे आणि भारतातील सर्वात प्रसिद्ध प्राचीन वस्तूंपैकी एक मानले जाते. मंदिराला 24 कोरीव चाकं आणि 7 घोडे आहेत, जे सूर्याच्या रथाचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक चाकात सुंदर नक्षीकाम आणि काही चाक सूर्य घडीसारखी वेळ दाखवतात. तर आता आपण द पर्ल या हॉटेलमधून चेकआउट करणार आहोत. तर आपलं लगेज ठेवून घेऊया आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघूया. द पर्ल हॉटेलमध्ये स्टे घेतला, पण मॉर्निंग एवढी ब्युटिफुल झाली आणि गेटमधून जाताना एकदम वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बर्ड्स सुद्धा बघायला भेटले. सो मित्रांनो, आजचा आपला प्रवास चालू झालेला आहे. ट्रिप मी 0वर सेट केलेली आहे आणि बघूया आजचं किती किलोमीटर्स आपलं रनिंग होते. आजचं आपलं डेस्टिनेशन आहे कोलकाता. सो आता आपण निघालेलो आहोत कोणार्क टेम्पलकडे आणि तो टेम्पल व्हिजिट करून मग आपण पुढे जाणार आहोत कोलकाताला.
ओके, आम्ही तुम्हाला अपडेट देऊ. एक मरीन रोड करून आहे, मरीन ड्राईव्ह. तर समुद्राच्या किनाऱ्यावर स्ट्रेट असा रोड आहे. तर आपण बघूया किती छान आहे तो. खूप रील्स वगैरे तिथल्या व्हायरल होत आहेत. तर बघूया कसं आहे ते. पुरीचा समुद्र महोदधी म्हणून ओळखला जातो. हिंदू परंपरेनुसार समुद्र हे पवित्र तीर्थ मानले जाते. भगवान जगन्नाथांच्या धर्माजवळ असल्यामुळे या समुद्राला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी कोणतीही तीर्थयात्रा पूर्ण करण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जात: देवाचे दर्शन आणि पवित्र जलस्थानाचे दर्शन. म्हणून परंपरेत म्हणू लागले, जगन्नाथ दर्शन प्लस समुद्र दर्शन म्हणजे पुरी यात्रा पूर्ण. तर हे आहे काहीतरी बीच आहे. बंडर गुंडर गुंडर पंडर, सगळं त्यांच्या लँग्वेज मध्ये लिहिलंय, सो आपल्याला वाचता नाही येत ते. तर आता आपण अजून एक हॉल्ट घेणार आहोत, ज्याला पुरीचा पवित्र जलस्थल म्हटलं जातं आणि ब्ल्यू बीच, गोल्डन बीच अशा नावांनी हा बीच ओळखला जातो. तर देवाच्या भूमीवर येऊन तिकडचं नारळ पाणी पिताना फार आनंद होत होता. ते नारळ पाण्याला चव काहीतरी वेगळीच होती, एकदम स्वीट पाणी होतं. तर हाच तो पवित्र पुरीचा बीच आहे, जिथे श्रीकृष्णांचं हृदय एका वुडन लॉग वर फ्लोट करत इथे आलं होतं. जगन्नाथजींच्या रूपात त्यांना इथे स्थापित केलं गेलं होतं. तर अशा प्रकारे पुरीचं दर्शन घेत आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. व्लॉग आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता अजून एका इंटरेस्टिंग लोकेशनवर आपण जाऊया. त्या अगोदर पुरीची खास जी कहाणी आहे ती मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की एंडिंगला सांगणार आहे. हा फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहोत कोणार्क मध्ये. ठीक आहे, तर बघा ही वेलकम एंट्री आहे कोणार्कची. खूप छान मेंटेन केलेलं दिसते. येस, आपल्याकडे जसे टाउनशिप्स डेव्हलप केलेले असतात त्या टाईपचं इथे डेव्हलपमेंट दिसते. आणि कोणार्कमध्ये फेमस युनेस्को हेरिटेज सन टेम्पल आहे. ओके, सो इट इज वन ऑफ द सर्टिफाईड युनेस्को हेरिटेज साईट्स. तर आपण आता जाऊन व्हिजिट करूया आणि बघूया कसं आहे ॲक्च्युअल एक्सपिरियन्स तिथे जायचं. सो फ्रेंड्स, आता आपण चाललेलो आहोत मंदिराच्या आत पार्किंगमध्ये. सो आम्हाला 150 एक्स्ट्रा चार्ज केलं त्यांनी पार्किंग सोडून, बिकॉज आतमध्ये पोलीस सोडत नाही पार्किंगला, त्याचे ॲडिशनल चार्जेस घेतात. तर वॉकिंग 400 मीटर्स जायला लागतं. तर आम्ही बोललो नाही, आम्ही आतमध्ये गाडी घेऊन जाऊ. सो बघूया आता कसं आहे आतमधलं सेटअप. तर आता आपण इथे आपली गाडी पार्क केली आणि मग सन टेम्पलच्या दिशेने जायला निघालो. मध्ये खूप मोठं आणि अगदी युनिक आयटम्सनी भरलेलं मार्केट सुद्धा होतं. तर हा आहे मेन एंट्रन्सचा गेट, जिथून आपण एंटर करतो. आणि लेफ्ट हँड साईडला आपल्याला तिकीट काउंटरच्या इथे खूप गर्दी दिसते आहे. ते इथे एंटर करताच आपल्याला तिकीट काढून देणार आणि फोटोज सुद्धा, असं फोटोग्राफर्स असतात त्यांचीच मदत घेऊन आपण आपलं तिकीट काढून घेतलं, कारण त्यांची ओळख होती आणि त्यांच्याकडून छान छान इथे फोटोज सुद्धा काढून घेतले. तर तुम्ही जर तिकडे व्हिजिट केलं तर नक्की फोटोग्राफर्स थ्रूच तिकीट काढा, कारण त्या तुमच्या आठवणी सुद्धा सुंदर रूपात प्रेझेंट करून तुमच्या सोबत देता आहेत अगदी 0 मिनिटात. तर आता आपण एंटर झालेलो आहोत, गेटमधून आत आलो आणि सुंदर इमारती बघायला आपण सुरुवात केलेल्या आहेत. तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका. आणि प्लीज बेल आयकनला क्लिक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर चला, अशीच छान छान ब्लॉग घेऊन मी परत येते. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.